नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपरेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आषाढातला पहिला दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो आणि आषाढातल्याच दुसऱ्या दिवशी शुक्ल पक्षातील द्वितीया या दिवशी जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि भगिनी सुभद्रा यांची मोठी रथयात्रा निघते. गुंडाईच्या या ठिकाणी त्यांची मावशी असल्याकारणाने हे तिघं भावंड त्या रथात स्वार होऊन आपल्या मावशीच्या गावी जातात मुक्कामाला आणि 8 दिवस पाहुणचार घेऊन पुन्हा मंदिरात परततात. असं हे यामागचं गोड कारण आहे. परंतु ह्या सगळ्याचा अभ्यास केला असता काही गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. त्या म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला, त्याच्यानंतर श्रीकृष्णाच्या दोन्ही माता म्हणजे जन्म देणारी, प्रतिपाळ करणारी, आणि त्याच्यानंतर कृष्णाचं बालपण असेल, ब्रजभूमी ज्याला म्हणतात, तिथं त्याचं राहणं मोठं होणं असेल, विविध असुरांचा वध करणं असेल, कंसाला यमसदनी धाडणं असेल, त्याच्यानंतर गृही राहून शिक्षण घेणं असेल, आणि एक विकसित होत असताना किंवा विकसित झाल्यानंतर पांडवांशी त्याचा झालेला योग असेल, आणि त्याच्यानंतर संपूर्ण त्याची कारकीर्द आणि शेवटचं जे कुरुक्षेत्रावरचं युद्ध आहे तिथे त्याने अर्जुनाला सांगितलेली गीता, हा सगळा कालक्रम आपल्याला माहिती आहे. तथापि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन कृष्णाला मिळालेला त्याच्या वंशाचा सुद्धा संहार होण्याचा शाप, कृष्णाने उत्तरेकडील तो प्रदेश सोडून पुन्हा गुजरात येथील समुद्रकिनाऱ्यावर द्वारका नावाची नगरी वसवणे, ती समुद्रात बुडून जाणे, आणि त्याच्या अनुषंगाने त्याचं हे इकडे जगन्नाथाकडे येणे आणि तिथला जो त्या भावंडांचा प्रवास आहे मावशीच्या घरी जाण्याचा, हे सगळं चक्र जरा याच्यावर संशोधन व्हावं असं मला वाटतं. याच्यातून नेमकं भगवंताला सांगायचं काय? श्रीकृष्ण भगवंत हे अपरिग्रह म्हणजे सर्वात असूनही सर्वात नसल्यासारखे, कशाचाही स्वतःला स्पर्श होऊ न देणारे निर्लेप वृत्तीचं एक मोठं परिपूर्ण व्यक्तिमत्व, संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसमोर आहे. म्हणजे त्यांना आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण हे पूर्णावतार म्हणून, युगंधर म्हणून त्यांची गणना केली जाते. तर अशा ह्या भगवंताचं हे जगन्नाथ, जगाचा नाथ होऊन त्या रथात स्वार होऊन मावशीच्या घरी जाणे ही फक्त कल्पना नाही, तर त्याच्यामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. आता ही जी परंपरा आहे, ही परंपरा अत्यंत जुनी, काही शतके मागे जाणारी आहे, आणि त्या परंपरेनुसार भगवंताला भगवान जगन्नाथ, बलभीम आणि देवी सुभद्रा यांना त्या रथयात्रेपूर्वी पवित्र स्नान घालून त्यांचं पूर्ण ते कार्य पवित्र करण्यात येतं. रथाचीसुद्धा विधिवत पूजा होऊन रथ पवित्र करण्यात येतो, आणि त्यानंतर या तिघा भावंडांचा तो प्रवास सुरू होतो. आता आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे भगवंताला शाप लाभला होता, आणि तो शाप खरा ठरल्यानंतर भगवंताचा व्याधाचा बाण लागून, पायाला बाण लागून भगवंतांनी आपल्या अवतार समाप्ती केली, आणि ह्या जगन्नाथपुरीच्या विविध आख्यायिका आहेत त्याप्रमाणे भगवंताचा सर्व देह पंचमहाभूतात विलीन झाल्यानंतर, अवतार समाप्तीनंतर त्यांचं धडधडणारं हृदय आहे किंवा धडधडणारा जो अंश आहे तो ह्या भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे असं म्हणण्यापेक्षा तो त्या कागदाच्या लगद्यात तिथे सुरक्षित राहतो. आणि दरवर्षी ह्या रथयात्रेच्या निमित्ताने भगवंताचे मुखोटे बदलण्यात येतात, आणि त्याच्यामध्ये हा जो अंश समाविष्ट आहे त्या अंशालासुद्धा दरवर्षी अशा प्रकारे आवरण चढवण्यात येतं. आता ती सगळी विधीसुद्धा विशिष्ट नियमाने, विशिष्ट मार्ग आखून दिला त्याप्रमाणे केली जाते. म्हणजे जंगलात जाऊन कुणी ते लाकूड आणायचं, कशाप्रकारे लगदा करायचा, कशाप्रकारे ते मुखोटे बनवायचे, कारण ते मुखोटे एवढंच भगवंताचं तिथं अस्तित्व आहे, आणि त्याच्यामध्ये जे समाविष्ट आहे त्याला अत्यंत गहन अर्थ आहे. तो अर्थ शोधून घेणे, त्या अर्थाचा
संपूर्ण विश्लेषण करणे हे सामान्य बुद्धीचं काम नाही, सामान्य दृष्टीचंही काम नाही. सामान्य दृष्टीला फक्त मुखोटे दिसतात, रथयात्रा दिसते. त्याच्या पलीकडचं शोधण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदृष्टीची आवश्यकता आहे. आणि ती सूक्ष्मदृष्टी प्राप्त होण्यासाठी आपल्याला तेवढी तपश्चर्या, तेवढं सेवेचं, तेवढं तपाचं अधिष्ठान लागेल. आता ह्या मंदिराबद्दल बोलायचं तर अनेक आख्यायिका आहे. या मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकत असतो. या मंदिरावरून कुठलेही पक्षी कधीही उडताना कोणी पाहिलेले नाहीत. या मंदिराच्या बाहेर समुद्राची गाज ऐकू येते, पण मंदिरात पाऊल ठेवता क्षणी समुद्राच्या लाटांचा कोणताही आवाज ऐकू येत नाही. या मंदिरामध्ये असणारं जे संपत्ती आहे ती इंग्रजांनी लुटून नेली असं म्हणतात, आणि बाकीची सगळी संपत्ती सुरक्षित आहे. त्या संपूर्ण संपत्तीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची असते. त्या तळघराच्या सर्व चाव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असतात. आणि ओरिसा आत्ता 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानेही चर्चेत आलं होतं, कारण त्या सगळ्या संपत्तीगृहाची चावीच हरवली असा एक समज होता. आणि तेथील मुख्य सचिव IAS दर्जाचे GK पांडियन यांचं नाव त्याच्यात गोवण्यात आलं होतं. आणि गेली अनेक वर्ष तेथील 25-26 वर्ष सत्ता सांभाळणारे नवीन पटनायक हे आता पायउतार झालेले आहेत. तर सांगायचा मुद्दा या निमित्ताने हा की रथयात्रा हे एक निमित्त आहे. भगवंताचं मार्गक्रमण करणं, आपल्या भक्तांसोबत असणं हे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. भगवंत रथात का स्वार होतात, मावशीकडं का जातात, मथुरा, त्याच्यानंतर समुद्राच्या तळाशी गेलेली त्यांची द्वारका आणि हे जगन्नाथ हे काय स्वरूप आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आषाढ महिन्यात वारी पंढरीच्या दिशेने जाते आणि ह्याच आषाढ महिन्यात जगन्नाथाचे अनेक भाविक जगन्नाथपुरीला येऊन जगाचा जो नाथ आहे त्याच्या चरणी नतमस्तक होतात. हे सगळं आपल्या भारत मातेचं, आपल्या भारत देशाचं, या भूमीचं संचित आहे, सांस्कृतिक वैभव आहे. ते वैभव आपण समजून घेण्याचा, ते वैभवाचं पायी होण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक लोक अनेक पद्धतीने देवाला साता समुद्रापार नेण्याचा, देवाचे विचार इतरत्र पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आपण आपल्याच भूमीत राहून देवाने केलेलं हे महाकार्य, देवाचं हे सांस्कृतिक वैभव समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. देवाच्या अनुषंगाने जे हे सगळं चक्र आहे, म्हणजे संस्कृती असेल, आचार विचार असेल, पाककला असतील, देवाला दाखवलेला नैवेद्य असेल, भोग असेल, त्यामागे एक गूढ शास्त्र आहे. ते शास्त्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. यावेळेस रथयात्रा 2 दिवस चालणार आहे आणि तो सुद्धा एक वेगळाच अनुभव आपल्या सगळ्यांपुढे उभा राहणार आहे. आणि ह्या रथयात्रेच्या निमित्ताने सगळ्यात महत्त्वाची बाब काय असेल तर रथयात्रा यवनांच्या जुलमामुळे जी बंद झाली होती ती चालू करण्यात आपल्या नागपूरच्या रघुजी भोसले घराण्याचं फार मोठं पाठबळ आहे. त्यांनी आर्थिक पाठबळ दिलं, सैनिकी पाठबळ दिलं, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या आणि भाविकांना ही यात्रा कशी निर्विघ्न पार पडेल याची सगळी व्यवस्था केली. त्यामुळे ह्या रथयात्रेचं नागपूरच्या भोसले घराण्याला विशेष निमंत्रण असतं. म्हणजे ओरिसा आणि पश्चिम बंगाल सुरक्षित राखण्यात मराठ्यांचं फार मोठं योगदान आहे. हे आपल्यासाठी समस्त मराठी बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे असं नमूद करायला काही हरकत नाही. मराठ्यांनी आटकेपार झेंडे रोवले, मराठ्यांनी मराठी जरीपटका दिल्लीच्या किल्ल्यावर, लाल किल्ल्यावर फडकत ठेवला आणि इकडे पार पश्चिम बंगाल, ओरिसा लांबपर्यंत मजला मारल्या. आपल्या घोड्यांनी अनेक ठिकाणचं पाणी पिलं. हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची बाब आहे. तर आपला हा जगन्नाथपुरी येथील रथयात्रेचा हा उत्सव आपणही या व्हिडिओच्या निमित्ताने साजरा करूया. भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभीम आणि धाकटी बहीण माता सुभद्रा यांच्या चरणी नमस्कार करूया आणि भगवंताला प्रार्थना करूया की सगळ्या जगाचं कल्याण व्हावं. तुम्ही जगाचे नाथ आहात, तुमची कृपा सदैव अशीच आमच्यावर बरसत राहावं. तर हा तुमचा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकर तुमची रजा घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा आणि या प्रवासात नवनवीन लोकांना सामील करून घेत राहा असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.